हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। मोटरसायकल चोरीतील सराईत गुन्हेगारासह एका अल्पवयीन बालकाला पोलिसांनी अमरधाम जवळ दत्त मंदिर चौक येथे 9 एप्रिल रोजी रात्री अटक केली आहे। 10 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व कर्मचारी अमरधाम जवळ गस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर व चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मोटरसायकल चोरी करणारा सराईत आरोपी अनिकेत उर्फ सनी नंदराज अहिरे व त्याचा एक विधी संघर्षित साथीदार हे दोघे चोरीची मोटरसायकल घेऊन अमरधाम परिसरात फिरत आहे। त्यानुसार सापळा रचून दोघांना दत्त मंदिर चौक येथून ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या ताब्यातून चोरीच्या 2 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या। पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, विजय वरंदळ, प्रवीण वानखेडे, तेजस मते, सुनील खैरनार अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।